गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा जात असताना समुद्राच्या मध्ये बोटीचा अपघात झाला होता। या अपघातामध्ये काही जण जखमी देखील झाली होती। आपण पाहतो की या बोटीमध्ये 109 जण होती, त्यापैकी आतापर्यंत 12 जणांचा हा मृत्यू झालेला आहे। आपण या बसमध्ये सध्या पाहतोय हे सगळे प्रवासी हे आता बोटीमध्ये होते, हे सध्या सुखरूप आहेत। ह्यांना JNPT या रुग्णालयात सध्या उपचारासाठी आणलं होतं, मात्र हे सगळे सुखरूप आहेत। हे बाल बचावले गेलेले आहेत। आपण पाहू शकतो की त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद देखील या ठिकाणी सध्या व्यक्त होत आहे। मात्र हे बाल बचावलेले आहे। मात्र याच हॉस्पिटलमध्ये JNPT मध्ये एकाचा मृत्यू देखील झालेला आहे। आपण पाहतोय की सध्या जवान असेल किंवा पोलीस असेल सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं त्यांची नोंद देखील घेत आहे। आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी काही प्रवासी आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। सर क्या कहना चाहेंगे सर? नहीं, कुछ नहीं। आपण पाहतोय की बोलण्यास सध्या ते नाकार देत आहे, मात्र हे सध्या सुखरूप बचावलेले आहेत। त्यापैकी 27 जण हे सध्या या JNPT या रुग्णालयात आता सुखरूप आपल्या घरी चाललेले आहेत व JNPT याच रुग्णालयात एका 7 ते 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू देखील झालेला आहे। मात्र त्याचे जे आई वडील आहेत ते नेमके कोण आहेत, ते कुठल्या रुग्णालयात आहे याची अद्याप शहानिशा झालेली नाही आहे। मात्र पोलीस असतील किंवा प्रशासन असेल हे सध्या सज्ज झालेलं आहे व या घटनेची सकल चौकशी देखील करण्यात आहे। कॅमेरा पर्सन चरणसह मी रवी खरात, TV9 मराठी, उरण, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।